आणि आता राज्यातली एक अतिशय महत्त्वाची बातमी. विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी दिलेलं महायुती सरकारचं कर्जमाफीचं आश्वासन अखेर प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे मंडळी. कारण साधारण 35 लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. कारण कर्जमाफी योजनेवर सरकारनं सकारात्मक हालचाली सुरू केल्याचं कळतंय. 30 जूनच्या पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन महायुती सरकार कसं पूर्ण करणार आहे जाणून घेऊयात. हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय. आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा 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 7/12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. अखेर विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. हीच घोषणा पूर्ण करण्यासाठी आता 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकार 30 जून पूर्वी कर्जमाफीच्या निर्णयाची घोषणा करू शकते. यामध्ये 2 लाखांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज सरकार भरणार आहे. तर 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी हे कर्ज भरल्यानंतरच त्यांचं 2 लाखांचं कर्ज सरकार भरेल. नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान दिलं जाईल. महायुती सरकारने 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार 30 ऑक्टोबर 2025 मध्ये मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने 6 महिने अभ्यास करून आपला अहवाल मुख्यमंत्री फडणवीसांकडे सादर केला. याच अहवालाच्या आधारे सरकार कर्जमाफीच्या दिशेनं सकारात्मक पावलं उचलणार आहे. देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांच्याबरोबर झाली होती. आणि त्यावेळेस तोडगा त्यावेळेस निघाला होता की शेतकऱ्यांना कर्जमाफी ही द्यायची. साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो अहवाल द्यायचा आणि 30 जून पूर्वी शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी शेतकऱ्यांची मागणी जास्त असणं साहजिक आहे. त्या शेतकऱ्यांची काही चूक नाही, कारण का शेतकऱ्यांचं खूप मोठं शेवटी थकबाकी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निर्णय घेतला, आपल्याला कल्पना असावी, या अधिवेशनामध्येच निर्णय घेतलेला आहे. आणि 2 लाखापर्यंत शेतकरी बांधवांचं कर्ज जे थकीत आहे त्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लवकरच त्याची कारवाई चालू होईल. जी लोक नियमित कर्ज भरतायत अशा लोकांना सानुग्रह अनुदान 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळं जो शब्द माननीय मुख्यमंत्री मोदयांनी निवडणुकीमध्ये दिलेला होता त्या प्रत्येक शब्दाला न्याय देण्याची भूमिका, तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोदी घेताना आपण पाहतो. दरम्यान महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर कर्जमाफीच्या निर्णयाबाबत टाळाटाळ केली जात होती. मात्र विरोधकांनी सुरुवातीपासूनच सरकारवर कर्जमाफीसाठी दबाव निर्माण केला. मी म्हटलं ना, ह्याच्यात 7/12 कोरा व्हावा अशा प्रकारची शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि भारतीय जनता पार्टीनं आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी इलेक्शनच्या काळात सांगितलं होतं 7/12 करू, कोरा कोरा कोरा. त्यामुळे 2 लाखाच्या ऐवजी कोरा करण्याची भूमिका घेतली पाहिजे, तर शेतकरी समाधानी होईल. राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना पुन्हा महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या निकषानुसारच मदत दिली जाणार आहे. तब्बल 35 ते 40 लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील. मात्र या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर 22 ते 27 हजार कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसोबत आता कर्जमाफीचा भार महायुती सरकार कसा पेलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.